नमस्कार मित्रांनो, सर्वांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे आणि एक गुड न्यूजसुद्धा आहे. तर वाय-सी-एमनी जे आहे बघा जानेवारी 2025 म्हणजे ह्या महिन्यापासून म्हणजे ह्या वर्षीपासून दुसऱ्या सत्रांचे प्रवेश म्हणजे थोडक्यात काय तर पहिलं सत्र जे असतं ॲडमिशनचं वाय-सी-एमचं आतापर्यंतचं जे सत्र होतं ॲडमिशनचं ते जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर बरोबर? या सत्रामध्ये ॲडमिशन वगैरे व्हायचे बरोबर? आता ह्या वर्षीपासून त्यांनी काय केलंय, की जानेवारीपासून सुद्धा ॲडमिशन होणार आहेत. म्हणजे ह्या महिन्यापासून देखील ॲडमिशन वगैरे याच्यामध्ये चालू होणार आहेत तुमचे. तर जे फ्रेशर विद्यार्थी आहेत ज्यांना ॲडमिशन घ्यायचं असेल बी-ए, बी-कॉम, बी-एससी जेवढे काही तुमचे प्रोग्राम असतील वाय-सी-एममध्ये जसं तुमचा अगोदर तुम्ही जुलै, ऑगस्टमध्ये तुम्ही फॉर्म भरत होते राइट? ते सेम तुम्ही आता याच्यामध्ये देखील भरू शकता. फक्त फ्रेशरसाठी आहे. जे जुने विद्यार्थी असतील वाय-सी-एमचे त्यांच्यासाठी नाही किंवा ज्यांनी ॲडमिशन घेतलं नसेल अगोदर आतापर्यंत त्यांनी ॲडमिशन घेऊ शकता किंवा जे नवीन विद्यार्थी असतील ज्यांना ॲडमिशन घ्यायचं असेल त्यांनी याच्यामध्ये ॲडमिशन घेऊ शकता. कारण असे बरेच विद्यार्थी असतात की ज्यांनी ऑक्टोबरपर्यंत फॉर्म नाही भरलेले, कोणाचं विसरलेलं असतं किंवा बरेच काही कारणं वगैरे असतात. अशांनी आता या ठिकाणी ॲडमिशन घेऊ शकता. ठीक आहे. तर त्यासाठी बघा आता तुम्हाला याच्यामध्ये सर्वात पहिले काय करायचं आहे, ऑफिशियल वेबसाईटवरती यायचं आहे. तशी मी तुम्हाला डायरेक्ट लिंक दिलेली आहे व्हिडिओ डिस्क्रिप्शनला तुम्ही त्यावर देखील क्लिक करू शकता. ऑफिशियल वेबसाईट आली आपल्या ycmu.digitaluniversity.ac यावर तुम्ही आले, की तुम्हाला बघायचं क्लिक हिअर फॉर ॲडमिशन बघा. अशा प्रकारचा एरो आणि इथं कॉम्प्युटर तुम्हाला दिसेल. यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुम्ही क्लिक केलं, की बघा प्रॉस्पेक्टस अकॅडमिक सेशन 2 जानेवारी 2025 अशा प्रकारे बघा तुमच्या समोर विंडो ओपन होईल. बरोबर? बघा आजच ह्याच्यामध्ये अपडेट केलेलं आहे. आतापर्यंत परवाची अपडेट होती 18 जानेवारीची. आज सकाळी 11:30 याच्यामध्ये बघा अपडेट केलेली आहे. याच्यामध्ये बघा तुम्हाला कुठल्या-कुठल्या ॲडमिशन घेता येणार आहेत बघा. शैक्षणिक सत्र जानेवारी 2025 ऑनलाईन प्रवेश अर्ज करण्यासाठी तुम्हाला या लिंकवर क्लिक करायचं आहे. ठीक आहे. तर या लिंकवर आपण क्लिक केलेलं आहे बघा. तर जी नवीन वेबसाईट आहे त्या ॲडमिशनसाठी ती वेगळी आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारची वेबसाईट आहे नवीन. ठीक आहे. ते नंतर तुम्हाला सांगेल मी. नंतर आहे बघा माहिती पुस्तिका शैक्षणिक सत्र 2 जानेवारी 2025 थोडक्यात काय तर जे काही प्रॉस्पेक्टस वगैरे असेल जानेवारीसाठी ते देखील मी तुम्हाला त्याच्यात दाखवतो. कुठल्या-कुठल्या तुम्हाला ॲडमिशन वगैरे भेटणार आहे याच्यामध्ये किंवा कुठल्या-कुठल्या प्रोग्राम अवेलेबल आहेत. ठीक आहे. यावर देखील आपण बोलणार आहे. नंतर आहे बघा याच्यामध्ये शैक्षणिक सत्र जानेवारीविषयी एक सूचनापत्रे. ठीक आहे. सूचनापत्र देखील तुम्हाला याच्यामध्ये दिलेलं आहे. तर सूचनापत्र बघा कशा प्रकारचं आहे. ठीक आहे. तर एवढं काही विशेष नाही याच्यामध्ये. तर आपण याला सोडून देऊया. ओके. ठीक आहे. समोर जाऊया. नंतर आहे बघा याच्यामध्ये एम-बी-ए शिक्षणक्रम P79 आणि बी-सी-ए शिक्षणक्रम P131. तर ज्यांना बी-सी-एला आणि ज्यांना एम-बी-एला ॲडमिशन घ्यायचं असेल, तर त्यांनी ह्या लिंकवर क्लिक करून जे आहे तुम्हाला ऑनलाईन टेस्ट देणं बंधनकारक आहे. जसं तुम्ही अगोदर दिली असेल सी-ई-टी म्हणतो आपण त्याला एम-बी सी-ई-टी. तर वाय-सी-एमची स्वतःची सी-ई-टी आहे. तर देखील तुम्हाला ते द्यावं लागेल. सध्या फक्त एम-बी-एची सी-ई-टी चालू झालेली आहे आणि बी-सी-एची सी-ई-टीला अजून टाईम आहे. ठीक आहे. जशी अपडेट येईल तुम्हाला तसं मी सांगेल याच्यामध्ये. चला, तर आपण आता वन बाय वन बघूया. तर जी माहिती पुस्तिका आहे बघा त्याच्यामध्ये वाय-सी-एमची ऑनलाईन प्रवेशासाठी येथे क्लिक करा. ठीक आहे. तर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही या ठिकाणी क्लिक केलं, की सेम तुम्ही ज्या ह्या या वेबसाईटवरती तुम्ही याच्यामध्ये ओपन होता. ठीक आहे. तर बघूया आपण या ठिकाणी कुठले-कुठले आपल्याला याच्यावर सध्या ॲडमिशन तुम्हाला याच्यामध्ये घेता येतील. 17 जानेवारी 2025 साठी बरोबर. अकॅडमिक सेशन जानेवारी 2025 साठी. तर पी-जी डिग्री लेव्हलसाठी बघा तुम्हाला याच्यामध्ये जे आहे, सर्वात गुड न्यूज अशी आहे, की एम-ए इंग्लिशचं याच्यामध्ये चालू केलेलं आहे. तुम्ही आता एम-ए इंग्लिशला देखील ॲडमिशन घेऊ शकता. एम-ए मराठी, एम-ए हिंदी, एम-ए उर्दू, एम-ए हिस्ट्री, एम-ए इकॉनॉमिक्स, एम-ए पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, एम-ए इन मास कम्युनिकेशन जर्नलिझम, एम-ए पॉलिटिकल सायन्स मराठी मीडियम, एम-ए पॉलिटिकल सायन्स इंग्लिश मीडियम, एम-ए सायकॉलॉजी मराठी आणि इंग्लिश दोघांसाठी देखील आहे. एम-ए सोशिओलॉजी मराठी इंग्लिश दोघांसाठी देखील आहे. ठीक आहे. जवळपास एम-ए हिस्ट्री पण इंग्लिश मीडियमसाठी आहे. एम-ए इकॉनॉमिक्स पण मराठी मीडियमसाठी आहे. ठीक आहे. तुम्हाला जी लँग्वेज पाहिजे ते तुम्ही याच्यामध्ये लिहू शकता. एम-लिब अँड आय-एस-सी ठीक आहे. इन्फॉर्मेशन सायन्स वगैरे. एम-कॉम आहे, एम-बी-ए आहे, मास्टर ऑफ कॉम्प्युटर एम-सी-ए देखील आहे, एम-ए योगा देखील आहे. ठीक आहे. तुम्ही या ठिकाणी देखील ॲडमिशन घेऊ शकता. ओके. ह्याच्यामध्ये काय तुमचे रूल्स रेग्युलेशन काय वगैरे असतील, ते मी तुम्हाला नेक्स्ट प्रमाणे पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेलच. ठीक आहे. की कुठल्या प्रवेशासाठी तुम्हाला काय-काय लागेल वगैरे, वगैरे. ठीक आहे. बघूया रिस्पॉन्स कसा येतो विद्यार्थ्यांचा. तुमच्यापैकी कोणाला ॲडमिशन घ्यायचं असेल किंवा तुमचे कोणी नातेवाईक वगैरे कोणाच्या मुलांना कोणाला ॲडमिशन घ्यायचं असेल, ज्यांचं अगोदर ॲडमिशन घेताना नसेल आले, तर अशा लोकांनी याच्यामध्ये ॲडमिशन घेऊ शकता. कुठलीही ओरिजिनल डॉक्युमेंट द्यायची आवश्यकता नाहीये. तुम्हाला फक्त याच्यामध्ये स्कॅन कॉपी किंवा झेरॉक्स कॉपी अपलोड करायची आहे. ठीक आहे. समोर जाऊया. डिग्री लेव्हल प्रोग्राम. तर डिग्री लेव्हलमध्ये बघा तुम्हाला बी-ए करता येईल. बी-ए उर्दूमध्ये, बी-ए एम-सी-जीमध्ये म्हणजे मास कम्युनिकेशन मीडिया वगैरे. ठीक आहे. नंतर आहे बघा बी-लिब, बॅचलर ऑफ कॉमर्स मराठी मीडियम, इंग्लिश मीडियम, बी-बी-ए इव्हेंट मॅनेजमेंट, बी-बी-ए अकाउंटिंग अँड फायनान्स मॅनेजमेंट, बी-ए इन फॅसिलिटी अँड सर्व्हिस मॅनेजमेंट. बघा बी-एची नवीन फॅकल्टी याच्यामध्ये ॲड केलेली आहे आणि बी-बी-एचं अकाउंटिंग मॅनेजमेंट देखील ॲड केलेलं आहे. इव्हेंट मॅनेजमेंट देखील ॲड केलेला आहे. नंतर आहे बी-सी-ए बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन. तर बी-ए फॅसिलिटी अँड सर्व्हिस मॅनेजमेंटमध्ये देखील तुम्ही बी-ए करू शकता. तर ज्यांना करायचं ॲडमिशन ते करू शकता. 2 प्रोग्राम यामध्ये नवीन ॲड झालेले आहेत. चांगली गोष्ट आहे. डिप्लोमामध्ये देखील भरपूर आहे. ज्या लोकांना डिप्लोमाला ॲडमिशन घ्यायचं असेल, त्यांच्यासाठी जसं की डिप्लोमा इन एम-सी-जे तुम्ही 10वीच्या बेसवर करू शकता. ज्यांचं 10वी झाली असेल, त्यांनी 10वीच्या बेसवरती डिप्लोमाला ॲडमिशन घेऊ शकता. त्याच्यानंतर बरेच याच्यामध्ये जसं की हॉस्टेल मॅनेजमेंट झालं, इव्हेंट मॅनेजमेंट झालं. ॲक्चुअली हॉटेल नाही, हॉस्टेल असेल बहुतेक किंवा हॉस्टेल असेल. सायबर क्राईम इन्व्हेस्टिगेशन, डेटा सायन्स, ए-आय अँड एम-एल,
नंतर सलून टेक्निक्स म्हणून ठीक आहे. ऑटोमोबाईल टेक्निक आहे. नंतर इलेक्ट्रिशियनचा देखील डिप्लोमा आहे याच्यामध्ये. पेशंट असिस्टंट आहे याच्यामध्ये. बरेच काही याच्यामध्ये तुम्हाला डिप्लोमा वगैरे दिलेले आहेत. न्यूट्रिशन वगैरे, डायटिशियन वगैरे. तर ज्याला ॲडमिशन घ्यायचं असेल ते घेऊ शकता. ठीक आहे. तर आता पूर्ण डिटेल जे आहे प्रॉस्पेक्टची वगैरे ॲडमिशनची प्रोसेस वगैरे जेव्हा पूर्णपणे चालू होईल त्यावेळेस मी तुम्हाला त्यावरती डिटेल व्हिडिओ बनवून सांगेल. ठीक आहे. तर याची जी लिंक आहे बघा तुम्हाला ह्या प्रॉस्पेक्टसची संपूर्ण माहिती हे जे तुमच्या समोर प्रॉस्पेक्टस आहे. ठीक आहे. तर याची जी लिंक आहे ही तुम्हाला मी व्हिडिओ डिस्क्रिप्शनला दिलेली आहे. तुम्ही त्यावर क्लिक करून ते बघू शकता. ठीक आहे. याची मी तुम्हाला लिंक दिलेली आहे. आता बघूया आपण याच्यामध्ये ॲडमिशनची प्रोसेस. बघा, तर ही जी ऑफिशियल वेबसाईट आहे, बरोबर? तुम्ही या ठिकाणी ज्यावेळेस येता, इथे तुम्हाला दिले बघा ऑनलाईन ॲडमिशनसाठी लिंकवर क्लिक करा. तर तुम्हाला या लिंकवर क्लिक करायचं आहे. तुम्ही अशा ठिकाणी लॉगिन पेजवरती येऊन पोहोचता. ठीक आहे. या ठिकाणी आल्यानंतर बघा तुम्हाला सर्वप्रथम इथं काय करायचं आहे, हे फक्त फ्रेशरसाठी आहे, बरोबर? तर तुम्हाला बघा वरती ऑप्शन मिळेल न्यू युजर रजिस्ट्रेशन. तुम्हाला इथं तुमचा आयडी व पासवर्ड वगैरे तुम्हाला जनरेट करायचा आहे, क्रिएट करायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा तुम्ही याच्यामध्ये न्यू युजर यावर क्लिक करून तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. ॲप्लिकेशन शेड्यूलवर तुम्ही क्लिक केलं, की तुम्हाला बघा या ठिकाणी कुठले कोर्सेस वगैरे अवेलेबल आहेत, काय आहेत ते संपूर्ण तुम्हाला याच्यामध्ये मिळेल. सध्या ही वेबसाईटवरती काम चालू आहे, त्यामुळे तुम्हाला इथे शो होणार नाहीये. ठीक आहे. पण जेव्हा याचं पूर्ण काम होईल त्यावेळेस तुम्हाला कळेल. बघा या ठिकाणी तुम्हाला यायचं आहे. या ठिकाणी आले, की तुम्ही फ्रेशर आहे बघा, बरोबर? कारण इथं बघा त्यांनी काय सांगितलं फक्त फ्रेशरसाठी आहे. तुमचं अगोदर YCMला ॲडमिशन नाही पाहिजे. ठीक आहे. जर तुम्ही ॲडमिशन समजा केलं असेल आणि सॉरी काय म्हणतो आपण त्याला रजिस्ट्रेशन वगैरे केलं असेल मागच्या वेळेस आणि तुम्ही ॲडमिशन नसेल घेतलं, तर असे विद्यार्थी यामध्ये ॲडमिशन घेऊ शकता. ठीक आहे. पण ज्यांनी अप्लाय केला असेल किंवा ज्यांच्याकडे PRN नंबर आला असेल YCMचा, त्यांनी अप्लाय नाही करू शकत. तुम्हाला फक्त इथे न्यू युजरवर क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही न्यू युजरवर क्लिक केलं, बघा इम्पोर्टंट इन्स्ट्रक्शन तुम्हाला या ठिकाणी वाचायला मिळते. माझ्याकडे माझ्या पासपोर्ट आकाराच्या रंगीत छायाचित्राची सॉफ्ट प्रत किमान 72 ते कमाल 150 DPI स्कॅन केलेली आहे. स्वीकार्य छायाचित्र मार्गदर्शनासाठी येथे क्लिक करा. तुमच्याकडे जे आहे थोडक्यात काय तर 100 ते 150 DPIमध्ये तुमचा पासपोर्ट फोटो पाहिजे कलरमध्ये. स्वतःचा ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर पाहिजे जो चालू असेल तो. जन्मतारखेचा पुरावा जसं की आधार कार्ड, पॅन कार्ड, शाळा सोडण्याचा ड्रायव्हिंग लायसन वगैरे जे काय असेल, ते तुम्ही याच्यामध्ये देऊ शकता. माझ्याकडे मागासवर्गीयांसाठी जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र नॉन क्रिमिलियर आहे. माझ्याकडे पात्र परीक्षेचे मार्कशीट किंवा उत्तीर्ण प्रमाणपत्र आहे. माझ्याकडे राजपत्र अधिसूचना आहे. जर दस्तऐवजी नाव तुम्ही अर्ज करू इच्छिता असल्यास नावापेक्षा वेगळे असेल तर. जसं की ज्यांचं लग्न वगैरे झाले असेल, अशा महिला किंवा अशा लेडीज या ठिकाणी याच्यामध्ये अप्लाय करू शकता. तुम्हाला जर समजा स्कॉलरशिप पाहिजे असेल, तर तुम्ही जे जात प्रमाणपत्र वगैरे कास्ट सर्टिफिकेट ज्यांच्याकडे आहे त्यांनी अपलोड करू शकता. नंतर यावर आय एक्सेप्ट क्लिक करायचं आणि ओके करायचं. ओके केलं की बघा तुम्हाला अशा ठिकाणी अशा प्रकारचा तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. सेम YCMचा ज्या ठिकाणी पहिले होतं, सेम त्याच प्रकारचं या ठिकाणी देखील आहे. ठीक आहे. तुमचं नाव टाकायचं ॲज पर तुमचं 10वीची मार्कशीट किंवा आधार कार्ड. इथं काय दिलं बघा त्यांनी कॅन्डिडेट शुड एंटर अ नेम ॲज पर आधार कार्ड. तुमचं आधार कार्डवर जे नाव असेल ते टाकायचं आहे. ठीक आहे. नंतर इथं इथे बघा तुमचं परत नाव टाकायचं आहे. 2 वेळेस नाव टाकायचं इंग्लिशमध्ये. तुमचा आधार नंबर टाकायचा, डेट ऑफ बर्थ टाकायची जी आधार कार्डवर असेल ती. तुमचा जेंडर सिलेक्ट करायचा. कॉन्टॅक्ट डिटेलमध्ये तुमचा मोबाईल नंबर टाकायचा, ईमेल टाकायचा. ठीक आहे. व्हेरिफाय करायचं, एक्सेप्ट करायचं. एक्सेप्ट केलं की नंतर तुमचा आयडी आणि एक टेम्पररी आयडी आणि एक पासवर्ड क्रिएट होईल. ठीक आहे. नंतर तुम्ही त्याच्यामध्ये अप्लाय करायचे. तुम्हाला संपूर्ण डिटेल मी नंतर सांगेल कशाप्रकारे फॉर्म वगैरे भरायचा तो. ओके. सध्या तुम्हाला फक्त एवढी माहिती देणं याच्यामध्ये आवश्यक होतं. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही याच्यामध्ये ॲडमिशन वगैरे घेऊ शकता. तर हे बऱ्याच लोकांना माहिती नाहीये आणि याची अजून कुठलेही अपडेट ऑफिशियल आलेली नाहीये. पण सुरुवात झालेली आहे. तर ज्यांना कोणाला ॲडमिशन घ्यायचं असेल किंवा ज्यांचं ॲडमिशन घ्यायचं राहिले असेल, तर कृपया अशा विद्यार्थ्यांनी संपर्क करावा आणि ज्यांना फॉर्म भरण्यासाठी हेल्प वगैरे पाहिजे असेल, त्याने देखील करू शकता. ठीक आहे. बाकी नंतर समोरचं जे काही तुम्हाला अपडेट वगैरे पाहिजे असेल किंवा एक्झामबद्दल हेल्प वगैरे कशाप्रकारे होईल, काय होईल, तर सर्वांनी जे आहे आपलं ॲप्लिकेशन आहे प्ले स्टोअरला, त्यावर संपूर्ण तुम्हाला बॅचेस वगैरे मिळतील. फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयरच्या संपूर्ण बॅचेस वगैरे जे आहेत आपण त्याच्यावर पाडलेले आहेत, त्या संपूर्ण बॅचेस तुम्हाला त्याच्यावरती मिळतील. ठीक आहे. तर सर्वांनी आपलं ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवरून डाउनलोड ठेवू शकता. परीक्षित अभ्यास. ठीक आहे. याची लिंक देखील तुम्हाला व्हिडिओ डिस्क्रिप्शनला मिळेल आणि iPhoneवाल्यांसाठी देखील लिंक दिलेली आहे. तुम्ही त्यावरून घेऊ शकता. ठीक आहे. तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला व्हिडिओ समजला असेल. तर भेटूया पुढच्या अपडेटमध्ये. डिटेल तुम्हाला ॲडमिशन कसं करायचं, काय करायचं संपूर्ण प्रोसेस मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल. ठीक आहे. तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.